जो काही विचार करता की तर मुंबईमध्ये सुद्धा ठाकरे गट 4 आणि काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढणार आहे। थेट आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जोडले गेलेत। नाना, स्वागत तुमचे टीव्ही 9 मध्ये आणि गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण शुभेच्छा आणि टीव्ही 9च्या सगळ्या लोकांना माझ्या शुभेच्छा। नाना, आज असं वाटत होतं की सांगलीची जागा कदाचित काँग्रेसला मिळेल, मात्र सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार आहे। तिथे विश्वजित कदम, विशाल पाटील नाराज झालेत, सध्या नॉट रिचेबल आहेत। तुमच्या तरी संपर्कात आहेत का? काँग्रेस या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि काँग्रेसलाच आता संविधान आणि लोकशाही वाचवावी लागणार आहे। त्यामुळे आमचे जे इंडिया अलायन्सचे जेवढे काही घटक आहेत त्यांना सगळ्यांना सामावून घेणं आणि त्यांना सोबत घेऊन जाणं हा आमचा संकल्प आहे आणि त्याच्या आधारावर कार्यकर्त्यांचं मत होतं, माझंही मत होतं। पण हायकमांडला जेव्हा आम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलं की आपल्याला अलायन्स आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि आपल्याला कुठल्या हालतीत तानाशाह सरकार जे दिल्लीमध्ये बसलेलं आहे याला सत्तेतून बाहेर काढणं आणि देशाच्या जनतेला सामाजिक न्याय देणं ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। आपण पाहिलं असेल की आमचा जो मॅनिफेस्टो आहे, हा जो जाहीरनामा आमचा जो आहे तो जनतेसाठी वचनबद्ध आहे। जनगणना आहे, त्याच्यामध्ये तरुणांच्या हाताला काम आहे, त्यांना नोकरी देण्याचं आम्ही पूर्ण समर्थन केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी आज मोठ्या प्रमाणात अन्नदात्याचा अपमान नरेंद्र मोदीच्या सरकारने देशामध्ये केलेला आहे 10 वर्षात आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना न्याय व्यवस्थेमध्ये आणायचं, महिला असतील महिलांना न्याय व्यवस्थेमध्ये आणायचं, कामगारांना न्याय व्यवस्थेमध्ये आणायचं आणि या सगळ्या व्यवस्थेला आम्ही पुढे जेव्हा नेतो आहे तर या सगळ्या गोष्टी चालत राहतात। आमचे त्या नेत्यांचं नाव घेतलं, ते नेत्यांनाही आम्ही समजवू, कार्यकर्त्यांनाही समजवू आणि ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत या तानाशाह प्रवृत्तीला या देशातून संपवण्यासाठी एकत्रित लढू असा संकल्प आम्ही घेतलेला आहे। नाना, मात्र सांगलीची जागा ही काँग्रेसची परंपरागत जागा होती, मात्र कोल्हापूर आणि मुंबईतल्या 2 जागा या बदल्यामध्ये सांगलीची जागा आणि भिवंडीची जागा काँग्रेसने सोडली का? बघा, आता जिथपर्यंत आम्ही हा संघर्ष ठेवलेला होता तर आम्ही त्या पद्धतीनं त्या जागा मागितलेल्या होत्या। कार्यकर्त्यांच्या भावना होतात, स्थानिक नेत्यांच्या भावना होतात, त्यांचा आदर आम्ही केलेला आहे। पण काही गोष्टी एकात पाऊल मागं व्हायचं पडली गरज तर ती त्या पद्धतीनं त्या पुढे जावं लागतं आणि त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। खास करून नाना, भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा काँग्रेस आग्रही होती, मात्र अखेर ती जागा शरद पवार गटालाच मिळालेली आहे। तुम्ही म्हटलं होतं की भिवंडीची जागा आम्ही लढवणार म्हणून। पूर्ण प्रयत्न होता आणि भिवंडी ही आमची परंपरागत जागा आहे, जशी सांगली आहे तशाप्रमाणे, आणि यावेळेस काँग्रेसची जागा त्या ठिकाणी लागली असती याच्यामध्ये काही दुमत नाही। पण मी मगाशी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय नेतृत्वाने आमच्या जेव्हा एखादी सूचना दिली जाते त्याचं पालन आम्हाला सगळ्यांना करावं लागतं आणि राष्ट्रीय नेतृत्वाने जेव्हा आम्हाला आदेश दिले तर कुठला ना कुठला त्याच्यामध्ये देशाचाच विचार त्याच्यामध्ये पुढे आलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी या देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठीच पुढे यावं असा संकल्प आम्हाला त्या माध्यमातून आहे। त्याच पद्धतीच्या सूचना आम्ही खाली दिलेल्या आहेत। नाना, कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी सोडतानाच ठाकरे गटानं म्हटलं होतं की सांगलीची जागा आम्ही लढवणार। त्याच वेळेपासून चर्चा सुरू होती, परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून जाहीर सुद्धा केली होती। त्यानंतर सुद्धा विश्वजित कदम सातत्यानं याचा पाठपुरावा करत होते, ती जागा विशाल पाटील यांच्यासाठी सोडावी हा त्यांचा आग्रह होता। तुमच्याशी देखील त्यांची काही चर्चा झाली होती का? हायकमांडची त्यांची चर्चा झाली तर त्यावेळेला त्यांना काही संकेत देण्यात आले होते का? बघा, आघाडीचा धर्म जो असतो तो सगळ्यांनीच पाळायचा असतो आणि त्या आधारावर या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्या पद्धतीनं पुढे जायचं असतं। पण उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं त्या जागांची चर्चा चालू असतानाच घोषणा करून टाकली, पवार साहेबांनी भिवंडीमध्ये तसंच केलं, आम्ही त्या पद्धतीचं बोललो, पण मीडियाला पण त्या गोष्टी आल्या। पण आता एखाद्या गोष्टीला किती ताणायचं
हा पण एक विषय असतो. पण आम्हाला, मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला आमचा देश महत्वाचा आहे, देशाची लोकशाही महत्वाची आहे आणि आमचं संविधान महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या नेत्यांना समजून घेऊ, पण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामधून भाजपला पराजित करणं हे ध्येय आमचं आहे. आणि त्याच्यामुळे आता या जागा वाटप झाल्या, घोषणा झाल्या, त्याच्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा, हा विषय आमच्याकडून बंद झाला. आता ह्या सगळ्या जिंकता कशा येतील याच्यावरचा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. नाना, तुम्ही म्हणता विषय बंद झाला, मात्र आता कुठे विषय सुरू झाला असं वाटत नाही का? सांगलीमध्ये विश्वजित कदम कदाचित मग महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार नाहीत, तसा त्यांनी इशाराही दिला होता की काँग्रेस मग काम करणार नाही अशा ठिकाणी. जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये त्या सगळ्याचा परिणाम दिसू शकतो. तर तुम्हाला असं वाटत नाही का? मला असं वाटतं की आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न संपलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, कामाला लागा. पण महायुतीमध्ये जे महाभारत चाललेलं आहे, द्रौपदीचं वस्त्रहरण चाललेलं आहे, एकीकडे तो सुधीर मुनगंटीवार कशा पद्धतीचं महिलांच्या बद्दलचं वक्तव्य करताय, बहीण भावाच्या संबंधाच्या बद्दलचं कसं बोलताय, हे किती भयानक आहे. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ताई या पद्धतीची. आता एक उमेदवार आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिथं आहेत. आता ते प्रधानमंत्री आहे की प्रचारक हा नंतरचा भाग आहे. पण ज्या पद्धतीनं ते वक्तव्य होती आहे त्याचाही समाचार घेण्याची गरज आहे. अखेरी आमच्या राज्यातील संतांची परंपरा, आपली जी शाहू फुले आंबेडकर विचारसरणी, संस्कृती जी आहे, भाजप सत्तेसाठी काही पण कुठल्या लेवलवर हा विषय होऊ शकत नाही. पण आता त्यांना त्याचा गर्व वाटतो. मी बोललं ते बरोबर बोललं. अरे तिथं चंद्रपूरला किती ऊन आहे, आपण आपल्या रिपोर्टरकडून विचारा. तिथं हे जॉकेट घालून आहे. यांना सत्तेची किती माज झालेला आहे तो तुम्हाला तिथं दिसेल. आणि लोक यांनी पैसे देऊन आणले. लोक नरेंद्र मोदी जेव्हा भाषण द्यायला उठले त्यावेळेस लोक उठून चालले होते, अशी परिस्थिती होती. पण असं आता त्यांना त्यांचा गवगव करायचा आहे, त्याच्याबद्दल मला जायचं नाही. पण ज्या निष्ठेने हे लोक वाक्य करतात, आमचा जाहीरनामा हा सामाजिक न्यायाचा आहे, तो देशाच्या लोकांनी त्याला मान्यता दिलेली आहे, हे त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहे. मुस्लिम लीगचे